एकनाथ शिंदे 2013 मध्येच काँग्रेससोबत जाणार होते, मात्र आमदार फिरले आणि बंड फसलं, असा दावा ठाकरेंचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केलाय. पाहूयात. तुम्ही त्यावेळेला 2000 मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता. तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? राजन विचारेंनी एकनाथ शिंदेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. 4 आमदारांना सोबत घेऊन शिंदे 2013 मध्येच काँग्रेसमध्ये जाणार होते. मात्र आमदार फिरले आणि शिंदेंचं त्यावेळचं बंड फसलं, असा दावा करून विचारेंनी सनसनाटी निर्माण केली. तुम्ही त्यावेळेला 2000 मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता. तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून 4 आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार, आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं. हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची तुम्ही काय पक्ष वाढाला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे. तुम्ही याला फोड त्याला फोड, हे कर ते कर. कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला. राजन विचारेंनी दावा केला आणि काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं. 2013 मध्ये शिंदे काँग्रेसमध्ये येणार असल्याची चर्चा वरिष्ठांमध्ये होती, असं वडेट्टीवार म्हणाले. ती चर्चा त्यावेळेस झालेली होती असं मला वरिष्ठांनी सांगितलं होतं. कारण मी नुकताच 2005 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेची चर्चा आणि कुजबूज होती की एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा त्या वरिष्ठामध्ये आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती. राजन विचारे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे मागे फिरणारे कार्यकर्ते होते आणि म्हणून त्यांनी काय करावं त्यांच्यावर काही निर्णय घेतलेला नाही. आताही हा जो उठाव झालेला आहे, आम्ही कुठेही राजन विचारेला विचारलेलं पण नाही ना त्यांना बोललेलं पण नाही. म्हणून जे गोष्टीची माहिती नाही त्यावर यांनी केलेलं भाष्य आहे. उभाटा गटाचा कोणी नाही आता, म्हणून आता आपण काहीतरी बोलावं आणि आपलं महत्त्व त्या ठाण्यामध्ये कसं वाढेल हा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु तो कधी यशस्वी होणार नाही. राजन विचारे महत्त्व वाढवून घेण्यासाठी बोलत आहेत, असं शिंदेंचे प्रवक्ते म्हणतात. पण बंडाचा विचार शिंदेंच्या डोक्यात होता हे शिंदेंच्या 3 दिवसांच्या आधीच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेच भाजपच्या बड्या नेत्यांना जेलमध्ये टाकून भाजपचे 25 ते 30 आमदार फोडणार होते. पण त्यांचा प्लॅन यशस्वी झाला असता तर माझा प्लॅन फेल झाला असता, असं शिंदे म्हणाले. 4-5 लोकांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा प्लॅन झाला. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण होते. मला स्वतः त्यांनी सांगितलं, देवेंद्रचं सगळं माझ्याकडे आलेलं आहे, त्याच्या भावाचं आलेलं आहे, त्याच्या मिसेसचं आलेलं आहे. आता मी काय देवेंद्रला सोडत नाही, मी घालतो जेल. त्याच्या आधी केळकरांना माहिती आहे ना, आपला तो गिरीश महाजनचा तर मोका फिट झाला होता. मला असं काय करणं योग्य नाही. नाही, मला आता करायचं काय करायचं म्हणजे बीजेपीला घाबरवायचं, त्यांचे लोक आतमध्ये घालायचे आणि 20-25-30 लोक बीजेपीचे आमदार फोडायचे. प्लॅन पूर्णपणे तयार होता. आता मी म्हणालो हा प्लॅन तयार सक्सेस झाला तर माझा प्लॅन फेल व्हायचा. शिंदे म्हणाले त्याप्रमाणे 2 वर्ष आधी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर ते आता मुख्यमंत्री आहेत. तर संजय राऊतांनी या बंडामागे जेलचं कारण असल्याचं म्हटलंय. त्यासाठी त्यांनी अयोध्येतील चर्चा उघड केली. 15 जून 14 जूनच्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. म्हणलो काय घ्यायचा निर्णय? आपण मोदी बरोबर जायला पाहिजे. एवढंच म्हटले. मला आता तुरुंगात जायची इच्छा नाही. म्हणलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवले? तुम्ही असं काय क्रांतिकारक काम केलंय? नाही, माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागलाय. म्हणजे ईडी आणि सीबीआय असं उगाच लागत नाही कोणाच्या मागे. शिवसेनेच्या नावावर कोट्यावधी शेकडो कोटी रुपये वाम मार्गाने कमवले, तुम्ही लूट केली आणि त्या लुटीला संरक्षण हवं आहे म्हणून तुम्ही मोदीचा मार्ग पकडला.
सध्या मूळ शिवसेना धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेंकडे. मात्र 2022च्या बंडाआधी ते कसे 2013लाच काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा करून राजन विचारेंनी नवा पत्ता उघड करण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.